यशस्वी हो. औक्षवंत व्हा. झालं का सगळं आवरून? वय आज्जा सगळ्यांच्या पाया पडलास, माझ्या नाही होय पाया पडणार. तुझ्या कशाला? सगळ्या मोठ्यांचा पडलाच. मग का आता भावाची बी पडायचं का? हा मग बर बाबा पडतो. ए भाव आहेस तू माझा. अगं बाई इसरलेच की. अगं आई ते द्यायचं राहिलंच. आता काय राहिलं ग? आई जरा आत येतेस. अजून काय राहिलंय का? आई मी बाहेर थांबते. नाही नाही, मला तुमच्याशीच बोलायचंय. माझ्या बरोबर? वय मला माहितीये माझं जाणं तुम्हाला नाही पटलेलं. पण मला हेच लय बरं वाटलं. मला तुमची काळजी दिसते. माझ्या आईला मी कधीच बघितलं नाही, किंवा आईची माया काय असती ती मी मला माहित नाही. मी जेव्हा विचार करतो ना तेव्हा मला वाटतं की माझी आई तुमच्यावानीच असती. ती बी मला म्हणली असती नको जाऊ म्हणून, चिडली असती, रुसली असती, हट्टाला पेटली असती. मग तरी बी जायला पाहिजेच का? आई असं नाही. प्रेम ही कर्तव्याच्या आड कधीच येता कामा नये. मला तुमची काळजी कळते, पण देशाचं रक्षण करणं हे माझं कर्तव्य आहे, आणि ते मी नाही टाळू शकत. आजवर अनेक जण भारत मातेसाठी शहीद झाले. आपण एवढं भारत माता म्हणतो, पण तुम्हाला माहितीये भारत माता कशी दिसते? ती मला तुमच्यासारखी दिसते, माझ्या आईसारखी दिसते, विक्याच्या आईसारखी दिसते.
मला माहिती आहे जीवाला धोका आहे. जीव कधी बी जाऊ शकतो ही बी मला माहिती आहे. पण देशाचं रक्षण करणं हे बी कर्तव्यच आहे. म्हणून त्या काळजावर दगड ठेवून आपल्या पोराला सीमेवर पाठवतात. अशा आया आपल्या देशात आहेत म्हणून आपला देश आज सुरक्षित आहे. मला प्रत्येक माऊलीमध्ये माझी भारत माता दिसते. तिच्या रक्षणाची शपथ घेतली मी. आता तुम्हीच सांगा, मी जायला पाहिजे ना? जावा. मला माहित नाही तुम्ही मगाशी मला काय आशीर्वाद दिला. तुला देशाचं रक्षण शेवटच्या श्वासापर्यंत करता येऊ दे, असा आशीर्वाद पाहिजे मला. आई, काय राहिलं होतं कळलं आता. तुझा आशीर्वाद मिळाल्याशिवाय ह्यांचा पाय निघाला नसता येत ना. मामा, निघायचं? चला. अख्खं गावच चाललंय की. मंगला का यायला नकोय? आपल्या गावचा फौजी चाललाय बॉर्डरवर, म्हणलं त्याला निरोप द्यायला यायला नकोय? ऑल द बेस्ट फौजी. थँक्यू. काळजी घे भाऊ. त्या शितलीची आई लई कळीची आहे. कशी लेकी बरं आत गेली आणि अजिंक्य बी गेले मागणं, बघितलंच ना. पण आत जाऊन असं केलं काय त्यांनी? काय माहिती. ही शितली बी लई बाराची आहे. काय तर राहिलं म्हणून आत गेली आणि येताना मोकळीच आली बाहेर. आता काय तर बोलायचं असेल त्यांना. काय बोलतात तवा? तुझा अभिमान आहे आपल्याला. बेस्ट ऑफ लक. अशक्या, आता जावाई चाललाय म्हणून माया लेकींनी काय तर ठरवलं असेल. मग तर चांगलीच पडवली असेल हिने तिला. आता अजिंक्यांचे कान भरवले नसले म्हणजे मिळवलं. त्यांचं काय घेऊन बसलीस? मम्मी, दागिन्यांचं तर काय नसेल ना? दागिन्यांचं काय? नाही म्हणजे शितलीनं तिच्या आईला सगळे दागिने द्यायचं ठरवलं असेल तर तिनं ना अजिंक्यांनी. त्यांनी ठरवलं म्हणून देते वे मी. परत आयुष्यात कधी नजरच पडून देते का बघ मी तिच्या. त्या शितलीला किती बी पडवू दे, पण गाठ ह्या पुष्पाशी हाय म्हणा. उगीच फेडरेशन अध्यक्ष नाही झाले मी.
येतो. बापू, मावशी तू कशाला आलीस? मी जाता तर येणारच होतो. असू दे, धर, हे ठेव. आजा, आपल्या विक्याचं काम अर्धवट राहिले, ते आता तुला पूर्ण करायचंय. वय मावशी, औक्षवंत हो. काळजी घे. फौजी अजिंक्य शिंदे. द सोल्जर मॅन. चालला संपूर्ण गावाला तुमच्याबद्दल प्राऊड आहे बरं का. हार बघितलं का? असलाच हार तुमचा मित्र गेला त्याला घातला होता. आता तुम्हाला घालतोय. एकदम तेच आठवलं. तुम्ही इथली काय सुद्धा काळजी करू नका. तुमच्या माघारी तुमच्या फॅमिलीची संपूर्ण काळजी घ्यायला आम्ही आहे. ती येडच येणार नाही. का रे, प्रॅक्टिसला गेलता का? हो गेलतो की, घेऊन नव्हता आला. का रे? जरा घरी काम होतं. कुठलं काम? रातभर मोबाईलवर बसते पाक डोस होतोपर्यंत.
उद्यापासून आला नाहीस ना, सुट्टीला आल्यावर डोळच नाही अंग बी सोजवीन. नाही नाही जातो. हा. नाही बघा, ऊन असू दे ना तर पाऊस, अगदी आभाळ जरी कोसळला ना तरी प्रॅक्टिसला जायचं. काय हो काय हो. एक दिवस प्रॅक्टिस चुकली नाही पाहिजे. शितले रावल्या, मी गेल्यावर ह्यांची प्रॅक्टिस तुम्ही दोघांनी घ्यायची. होय. फौजी नॉट टेन्शन, रोजचं रिपोर्टिंग करतो मी तुम्हाला. चला येऊ का? हो. टॅलेंट तो गावातनं चाललाय खरं, पण जाताना गावात आर्मी बनून चाललाय वाटतं. यांचा लगेच बंदोबस्त केला पाहिजे. येऊ का? आज्जा आज्जा, तुझा निक्याच मला लय अभिमान. लढ तू. येऊ का? खायचं सामान बॅगेत वरच्या वरच ठेवलंय. हं. आणि तिथं गेल्यावर फोन करा. हं. आधी मध्ये कुठं बी मिळाला तरी फोन करा. आजा, उशीर होते, निघूयात आपण.